नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनेलवर. श्री स्वामी समर्थ. स्वामी आपल्याला या संदेशाद्वारे म्हणत आहेत की, माझ्या प्रेमळ भक्ता, आज मी तुझ्यापुढे घेऊन आलेला हा दैवी संदेश तुझ्यासाठी खरोखरच भाग्याचा ठरणार आहे. तुझ्या आयुष्यातील मोठे संकट संपले जाईल, तुला मोठी गोड बातमी मिळेल. म्हणून आज मी पाठवलेला हा संदेश तू अजिबात दुर्लक्षित करू नकोस आणि अजिबात या संदेशाकडे कानाडोळा करू नकोस. स्वामी भक्तांनो, स्वामींचा आजचा हा दैवी स्वरूपी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐकावा. आणि जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर तुम्ही या संदेशाला एक लाईक अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामींच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोणी विचारलं की आयुष्यात काय गमावलं आणि काय मिळालं, तेव्हा सरळ तुम्ही सांगा की जे गेलं ते माझं नव्हतं, जे मिळालं ते स्वामींनी माझ्यासाठीच ठेवलेलं होतं. जिथे मी जास्त काही मागत नाही आणि स्वामी मला कधीच कमी पडू देत नाही, हीच स्वामींची लीला आहे, हे तुम्ही ठामपणे सांगून टाका. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चिंत आहे, ठिकाण देखील निश्चित आहे. प्रेमळ भक्ता, तू कुठे जात नसतो तर तुला तिथे नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ तर स्वामींचा असतो. फक्त तुम्ही स्वामींवर मात्र विश्वास नक्कीच ठेवला पाहिजे. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा नेहमी मनाचा वापर करणारे लोक जास्त काळ चांगले असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. आणि जो स्वतःसोबत दुसऱ्यांच्याही प्रगतीचा विचार करतो त्याची मात्र प्रगती कधीही भगवंत थांबवत नाही, हे नक्कीच खरं आहे. अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे स्वामी म्हणून तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा आणि नेहमी स्वामींचे असेच दैवी संदेश तुम्ही अगदी शांत मनाने ऐकत चला. सुखाती स्वामींची आठवण मात्र व्हायला पाहिजे, दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुखे आणि दुःखे त्यांनीच स्वीकारलेली आहेत. एकदा त्यांनी स्वीकारली आहे म्हटले की मग आपण चिंताहित होतो. करून बघा हा प्रयोग, आपण एकदमच शांत होतो, डोक्याला काही ताप मात्र उरत नाही. मग फक्त दिवस वाट्याला आलेली कर्तव्य सांभाळून व प्रत्यक्ष त्यांचे स्मरण ठेवून आनंदाने मात्र आपण घालवायचे आणि निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती आपण नक्कीच केली पाहिजे. एकटी उभे राहण्याची तुम्ही मात्र तुमच्या अंगी हिंमत ठेवा. प्रत्यक्ष जग तुम्हाला ज्ञान देईल, पण साथ कधीही तुम्हाला देणार नाही. जो नेहमी दिसण्यावर जातो तो मात्र हमखास फसतो. जो डोळ्यांतील इतर लोकांचा भाव ओळखतो तो मात्र त्यांचे मन देखील जिंकत असतो. पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो, हे मात्र नक्कीच खरं. देवाला दिलेला वेळ कधीच वाया जात नाही, हे कालही सत्य होतं आणि पुढेही सत्य राहणार आहे. जीवनात पैसा कधीही तुम्हाला मिळवता येईल, पण एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीही तुम्हाला मिळवता येणार नाही, हे मात्र नक्कीच खरे. देवा सरू दे माझे मीपण, तुझ्या दर्शनी उजळो जीवन, नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण, सदैव राहो ओठांवरती तुझे गुणगाण. हे नेहमी राहू देत आमच्या पाठीशी, हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या चरणांशी सुखाच्या हिरवळीवर चालताना दुःखाचे काटे लपून लपून आपल्याला टोचतातच. ते आपल्याला भानावर आणण्यासाठी म्हणून तुम्हाला स्वामींनी अडचणी दिलेल्या आहेत. तर त्या अडचणी तुम्हाला भानावर आणण्यासाठी, तसेच गर्व होऊ नये व प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून जावे याचमुळे स्वामींनी तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये अडचणी दिलेल्या आहेत. पण तुम्ही घाबरू नका, तुम्ही भिवूनही जाऊ नका. स्वामींच्या योजनेवर तुम्ही विश्वास ठेवायला शिका, हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्टी आहेत. स्वामी हो जाणले समर्था, तुम्ही माझे मनीचे भाव. म्हणून ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थ नाव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाशक्ती जेथे उभ्या टाकताती तेथे सर्व सिद्धीपदी लोलाती,
असे सर्व समर्था तो हा समर्थ परब्रह्म साक्षात श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयुष्य हे दुसऱ्याच्या धाकात नाही, तर तुम्ही स्वतःच्या थाटात जगायला शिका. कारण जर तुम्ही तुमचं आयुष्य हे दुसऱ्याच्या थाटात जगायला शिकाल, तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर मागे जाल. आणि स्वतःच्या थाटामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य जगाल, तर नक्कीच तुम्हाला देखील गर्व होईल आणि स्वतःवर अभिमान वाटेल. हे मात्र नक्कीच खरं. यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारण फक्त स्वामी माऊली तुमचीच कृपा आहे. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही, ते सुख मात्र स्वामींच्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू द्या, हे गुरु माऊली नेहमी आपल्या पाठीशी असतात. आणि श्री स्वामी समर्थ या नावातच मोठे प्रत्यक्ष समाधान आहे. जर तुमच्या इच्छा वाढवण्याऐवजी तुम्ही तुमच्या क्षमता विकसित केल्या, तर आयुष्याच्या भूसागरातून तरुणही तुम्ही जाल आणि यशस्वी देखील तुम्ही नक्कीच व्हाल. परिस्थिती विरोधात जाते तेव्हा तुम्ही महागार घेण्याऐवजी संघर्षाची मात्र तयारी करत चला. कारण हे कलियुग आहे. प्रत्यक्ष इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला मात्र लुटलं जातं. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता या दोन्ही गोष्टी उपलब्ध असतात. फरक फक्त इतकाच आहे की जो नेहमी मनापासून पाहतो त्याला मात्र गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला मात्र नेहमी कमतरता दिसते. पण श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल, तर तुम्ही सर्वप्रथम प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेली गुणवत्ता पाहायला शिका. कारण इथे सर्व गुणसंपन्न कोणीही नाही. प्रत्येकामध्ये कुठली ना कुठली वाईट सवय नक्कीच असते. त्याला मात्र तुम्ही दुर्लक्ष करायला शिका. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्याइतके चांगले तुम्ही नक्कीच व्हा, पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवण्याइतके मूर्ख मात्र तुम्ही नक्कीच होऊ नका. तो सर्व बघतोय. तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म. योग्य वेळ आल्यानंतर तो तुम्हाला इतकं देईल की मागायला अर्थ मात्र उरणार नाही. हे नक्कीच खरे. अमृताचे बोल हे स्वामीनाथा प्रेमाने भरलेले तुम्हाला डोळे दे. श्रद्धेने झुकणारे मस्तक दे. मदत करणारे तुम्हाला हात दे व सन्मान मार्गावर प्रत्यक्ष चालणारे मला पाय दे. नामस्मरण करणारे मला एक चांगले मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी मात्र नक्कीच विसावू दे. तूच रे स्वामी आवरशील मजला, तूच दाखवशील वाट. तुझ्यामुळेच आमचे कौतुक, तुझ्यामुळेच रे माझी शान. म्हणूनच लोक येता जाता म्हणतात, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला जीवन उपयोगी संदेश देत आहेत. म्हणून तुम्ही आज कानाडोळा करू नका. तत्व आणि मानवी मूल्य हीच बाब महत्त्वाची असते. इसापनती म्हटल्यावर लांडगा बोलेलच कसा, हा प्रश्न मात्र विचारायचा नसतो. तो जे सांगतो त्याने आयुष्य सोपं केलं तर ती नक्कीच आकाशवाणी समजावी. मतितार्थ महत्त्वाचा. सगळ्याच गोष्टींकडे तर्क आणि संशयाने पाहायचं नसतं. हेतू आणि मर्म जाणून घेण्याची वृत्ती मात्र नक्कीच तुमच्या अंगी असली पाहिजे. बंद दरवाजांचे एकजूट पटकन होते, कारण त्या दरवाजांच्या पल्ल्याआड माणसे यांची घरं असतात. हे देखील तितकंच खरं. स्वामी सांगतात, निर्माण होणाऱ्या भावना प्रकट करायच्या नाहीत. अंगवळणी पाडून घेता घेता कातडीत चिलखत कधी होतं हे स्वतःलाही कधी समजणार नाही. लोक खरं मनात बोलतात आणि खोटं जगाला ओरडून सांगतात. ही एक सत्यता आहे. माणसांना जिंकणं सगळं सोपं असतं. हसतमुख चेहरा ठेवून हसणं, बस, बाकी काही लागत नाही. म्हणून तुम्ही तुमचा चेहरा नेहमी हसतमुख ठेवा. कारण जर तुम्ही तुमचा चेहरा नेहमी दुःखी ठेवलात, तर तुम्हाला पाहून इतर लोकही दुःखी होतील आणि ते मात्र तुमच्यापासून लांब जायला लागतील. म्हणून स्वामी सांगतात, अडचणी कितीही असू देत, संकटे कितीही असू देत, जर तुझे कर्म चांगले असतील तर बास, तू माझ्यावर विश्वास ठेव. योग्य वेळ आल्यानंतर मी इतकं काही देईन की मागायला अर्थ देखील उरणार नाही. प्रत्यक्ष कृती घडली की ती कशी घडली याचे कारण आपण शोधू लागतो. कधी स्वतःच्या समाधानासाठी, कधी समर्थनासाठी,
इतरांना मात्र सुचत नाही असं देखील नसतं. ज्यांना नुसतं सुचतं ते फक्त आयुष्यभर मला हेच म्हणायचं होतं असं म्हणत राहतात. सुचल्यावर जे त्याच्यावर चिंतन करतात पण कृती कधी करत नाहीत, ते सगळे आणि जे कृतीत करतात ते मात्र संत असतात. हे देखील तितकेच खरे. सोन्याकडून सुवाच्याची अपेक्षा मुळीच नसते, पण कमीत कमी सोन्याचे गुणधर्म तरी पूर्णत्वाने हवेत की नाहीत. अपूर्णतेत मजा आहे, पण माणूस ते कुठेपर्यंत मांडतो. जोपर्यंत अपूर्णता त्याच्या वाटेला येत नाही तोपर्यंत मात्र तो प्रत्यक्ष त्या गोष्टी गृहीत ठेवतो. कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले हे तुमच्यासाठी कधीही चांगले असतात. निदान पुढे जाऊन आयुष्याची राख रांगोळी तरी होणार नाही. म्हणून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात करत आहेत त्या योग्यच करत आहेत. स्वामी माऊली तुमच्या पाठीशी आहेत आणि नेहमी ते तुमच्या पाठीशी राहतील, हे मात्र नक्कीच खरे. माणसावर फुली मारून त्याला पुसून म्हणजे त्या वृत्ती अनुभवाला नाकारणे. अशा माणसाला किती अंतरावरून पाहायचं हे मात्र तुम्ही ठरवा. हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. स्वामी सांगतात, जर तू तुझ्या आयुष्यात जास्त चिंता करशील तर जास्त तुझे आयुष्य अजून तुला नक्कीच जास्त कोड्यात टाकेल. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टींचा विचार अजिबात करू नका. फक्त तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा. पण प्रयत्न करत असताना अजिबात तुमच्या मनामध्ये इतर कोणत्याही गोष्टीचा विचार मात्र तुम्ही करू नका. हे नक्कीच तुम्ही समजलं पाहिजे. अजूनही एखाद्या संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर भेटते, मला सूर्य आणि विचारतो, आजकाल दिसत नाहीस, तू इकडे काय चालू आहे? सध्या कॅलेंडरच्या तारखांप्रमाणे काही उत्तर बदलली असतील तर किती बरं झालं असतं. काही नाही, जुना स्ट्रगल एन्जॉय करतोय. मी रोज नव्या नेहमी पायांवर लाटा घेत उतरतो. मग धास्तावून प्रत्यक्ष त्याला विचारतो, आणि तुझं काय चालू आहे? तर तो सूर्य म्हणाला, माझंही तेच. तो डोळे मिचकावून म्हणतो, कॅलेंडरच्या तारखांप्रमाणे काही काही प्रश्नांची उत्तरं बदलत नाहीत, तेच बरे. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने नक्कीच समजलं पाहिजे. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये भगवंत ज्या ज्या गोष्टी तुम्हाला करायला सांगत आहेत त्या गोष्टी तुमच्यासाठी उत्तमच आहेत. फक्त तुम्ही स्वतःवर मात्र नक्कीच विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात, घाबरू नकोस, तू भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी नेहमी तुझ्या पाठीशी राहीन. खंत व पश्चाताप या शापातून फक्त 2च प्रकारची माणसे ही नेहमी मुक्त होऊ शकत असतात. पहिली म्हणजे प्रकार निर्गट्टाचा, दुसरा जाणीवेने जगणाऱ्यांचा. हे देखील तितकंच सत्य आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही अजिबात चिंता करू नका. फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवायला शिका. तुम्ही स्वामींची निस्वार्थ मनाने भक्ती करायला शिका आणि नेहमी स्वामींचे नामस्मरण तुम्ही तुमच्या मुखामध्ये असू द्या. ज्याच्याबद्दल नाना कल्पना करता येतात, विरंगुळा मिळवता येतो, असा एकच दिलासा असतो, तो म्हणजे उद्याचा दिवस. पण मी तुम्हाला सांगून टाकतो की तुमचा सध्याचा जो काही वेळ आहे, जी सध्याची तुमची स्थिती आहे, ती स्थिती तुमचं आयुष्य बदलू शकते. म्हणून तुम्ही सकारात्मक विचार करा. लोक काय म्हणतील, लोक काय बोलतील, किती टोमणे मारतील आणि काय आमच्याबद्दल बोलतील, या गोष्टीचा जर तुम्ही विचार कराल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकणार नाही. ही एक मोठी सत्यता आहे. वारंवार प्रकट झाल्याशिवाय जो नेहमी शांत होत नसतो किंवा वारंवार प्रकट होऊनही जो शांत होत नाही, त्याला शल्य असे म्हटले जाते. कलाकृती निर्मात्यापेक्षा मोठी होऊ शकत नाही, हे देखील अंतिम सत्य आहे. स्वामी भक्तांनो, स्वतःच्या वेदनांचा स्वतःला विसर पडायला लागून लावू शकणारा अभिनय हा जगातलाच एकमेव श्रेष्ठ अभिनय असतो, हे देखील नक्कीच आपण लक्षात ठेवायचं आहे. स्वामींचे नामस्मरण करत चला. स्वामींची निस्वार्थ मनाने भक्ती करत चला. कारण वेळ योग्य आल्यानंतर स्वामी माऊली तुम्हाला इतकं देतील की मागाला काही मात्र उरणार नाही. ही एक सत्यता आहे. तुमच्या चरणी मस्तक ठेविले, मिळाली सुखाची सावली. स्वामी महाराज, तुम्हीच आमचे गुरु माऊली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जगात येताना आपणाकडे देह असतो, नाव अजिबात नाही. जग सोडताना मात्र नाव असतं, देह नाही. आणि मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा एकमेव प्रवास म्हणजे
आयुष्य असते आणि या आयुष्यामध्ये आपण नेहमी परमेश्वरांची भक्ती मात्र केली पाहिजे. निस्वार्थ मनाने त्यांचे नामस्मरण केले पाहिजे. कारण तुम्ही कितीही धन कमवले तरी ते धनाचा चांगला अनुभव घेण्यासाठी तुम्हाला मात्र तुमचं आयुष्य पुरेसे लागते. पण नक्की जर तुमच्या पाठीशी परमेश्वर असतील तर नक्कीच तुमच्या आयुष्याची व्हॅलिडिटी स्वतः परमेश्वर नक्कीच वाढवत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्हाला सर्वप्रथम याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की स्वामींची तुम्ही भक्ती करा, तुम्ही मार्गामध्ये राहा. कारण जी शक्ती भक्ती मार्गामध्ये आहे ती शक्ती अजून कुठेही उपलब्ध नाही. पैसा कमवणे हे जितके महत्त्वाचे असते त्याहून कितीतरी अधिक महत्त्वाचे आहे ते म्हणजे माणसे जोडणे. मग ती माणसे घरातील असोत बाहेरची, या सत्याची जाणीव होण्यात खरे शहाणपण आहे. हे नक्कीच तुम्हाला समजलं पाहिजे. प्रेशर कुकरला वाफ अनावर झाली की शिट्ट्या राहतात, उरलेली वाफ आतल्या आत जिरून जाते. हे देखील काही लोकांचं तसंच असतं. हे नक्कीच आपल्याला समजलं असेल. स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यासाठी उत्तम तोडगा म्हणजे स्वामींची निष्काम सेवा आणि निष्काम भक्ती. कुठे कसलीही अडचण नाही आणि कसलीही भीती नाही. स्वामी सोबत असताना दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्या व्यक्तीला आपली शान वाटत असते, तर कुणाला तरी आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तुरणात भरवण्यात कुणाला तरी समाधान वाटते. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे. परंतु एक गोष्ट मात्र इथे नक्कीच खरी आहे की प्रत्यक्ष दुसऱ्याचे हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नसतं आणि वाटून खाणारा मात्र कधीही उपाशी मरत नाही. हेही तितकंच खरं आहे आणि सत्य आहे. जो इतरांना संपवण्याच्या नेहमी तयारीत असतो तो स्वतःला वाचवण्यात मात्र कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीही संपत नसतो. हीच खरी नियती आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हे कर्मचक्र आहे. इथे असंच घडणार जे तुम्ही करणार. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, तुम्ही निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती करा. हेच तुमच्या आयुष्यासाठी नक्कीच उत्तम गोष्टी आहेत. स्वामी सांगतात, जर तू शोधणार असशील तर तू काळजी करणारा शोध, कारण तुझा वापर करणारे लोक स्वतः तुला शोधत येतील. हे देखील आपण नक्की चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवलं पाहिजे. जीवनात यशस्वी तुम्हाला खरोखर व्हायचं असेल तर पहिल्यांदा संकटांची तुम्ही मैत्री आणि भीतीला मात्र तुम्ही सामोरे जायला शिका. जीवनाचे एक तत्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर मात्र तुम्ही उभे राहा, घाबरू नका आणि मनामध्ये नकारात्मक विचार मात्र तुम्ही अजिबात ठेवू नका. हक्क गाजवण्याच्या अगोदर कर्तव्य पार पडायला शिकले पाहिजे. तेव्हा त्या हक्काला मात्र 101% किंमत राहते. गरज नाही लागत, कुणाची भीतीही नाही वाटत. कशाची? स्वामी सोबत असताना मार्गही अगदी सोपा होतो, अंधारही अगदी नाहीसा होतो. स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का? उगाच भविष्याची काळजी करावी का? स्वामी सोबत असताना संकटात मात्र मी सामोरे जातो. मी हसत हसत असं संकटांना घाबरत नाही. उद्याच्या भविष्याला हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. स्वामी, तुमच्या चरणी मी एक गोड प्रार्थना करतो. तुमच्या चरणी मस्तक ठेविले, मिळाली सुखाची स्वामिली. स्वामी माऊली, तुम्हीच आमची गुरु माऊली. दगडातून मूर्ती बनवण्यासाठी ज्या पद्धतीने दगडाला टाकेचे घाव सोसावे लागतात, तसेच तुमच्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी तुम्हाला देखील परिस्थितीचे, दुःखाचे तसेच अनेक घाव सोसावे लागतील. पण तुम्ही घाबरू नका, तुम्ही नेहमी चिंता करू नका. तुम्ही स्वामींवर नेहमी विश्वास ठेवत चला, कारण स्वामी नेहमी तुमच्या सोबत असतात. स्वामी माऊली नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी राहून त्यांना आशीर्वाद देत असतात. म्हणून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून त्यांचे निस्वार्थ मनाने भक्ती मात्र नक्कीच केली पाहिजे. भाकरी मिळणे असे अवघड नाही, पण ज्याच्या समवेत असंच खेळत तिचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी असा माणूस मिळणे मात्र अवघड आहे. म्हणून तुम्ही सर्वप्रथम अशी माणसं नक्कीच पाहिजेत, जे तुमच्यासाठी उत्तम गोष्टी आहेत. सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती संविते नो देवी दुर्गा देवी नमोस्तुते. याचा अर्थ असा होतो की चराचरात वास्तव्य करणाऱ्या सर्व जगातील जगाचे स्वामिनी सर्व शक्तींनी परिपूर्ण अशी आहे. श्री दुर्गा माते,
माझी भीती दूर कर, तुला नमस्कार असो. हीच आपल्याला चांगल्या पद्धतीने आध्यात्मिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामी सांगतात, जो स्वतः नेहमी आनंदी राहतो आणि दुसऱ्यालाही आनंदी ठेवण्याचे सामर्थ्य ठेवतो, त्याला मात्र नेहमी आनंदी ठेवण्याचे सामर्थ्य स्वतः भगवंत ठेवत असतात. म्हणून तुम्ही सर्वप्रथम इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला समजलं पाहिजे. चांगले करायला जमत नसेल तर दुसऱ्यांचे वाईटही तुम्ही कधी करू नका. कारण जसे तुम्ही इथे कर्म कराल तसे तुमचं आयुष्य होऊन जाईल. प्रथम चांगले कर्म करून तर पहा. भगवंत तुम्हाला इतकं देईल की मागायला अर्थसुद्धा उरणार नाही. हे मात्र तितकंच खरं आहे आणि तितकंच सत्य आहे. तू नक्कीच ज्याप्रमाणे जे सुरू केले त्याचा अंत नीट मात्र झालाच पाहिजे. वाईट माणसे जिंकली तरी चालतील, पण चांगला माणूस मात्र कधी हरला नाही पाहिजे. हे नक्कीच खरे. आपल्यासमोर जर वाईट माणूस येऊन उभा राहिला तरी त्याच्यातील तुम्ही चांगले गुण नक्कीच घेतले पाहिजेत. बाकीचे त्याच्यामध्ये दुर्गुण आहेत, त्यावर भगवंत मात्र पाहून घेईल की त्यांचं काय करायचं. ते ज्याचे कर्म चांगले आहेत तो कधी संपत नसतो. कारण सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी तर येतात, परंतु त्या अडचणी या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी मात्र आयुष्यभर संपणार नाहीत. म्हणून तुम्ही स्वामींवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. निस्वार्थ मनाने तुम्ही स्वामींची भक्ती करा. हेच तुमच्या आयुष्यासाठी उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी आहेत. नक्कीच विचार बदलले की स्वभाव देखील बदलतो. स्वभाव बदलला की सवय बदलते. सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते आणि व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य मात्र बदलते. म्हणून आयुष्यात बदल महत्त्वाचा आहे. हेच सांगण्याचा हेतू आहे. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो मात्र तुमचा संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून येईल ते मात्र तुमचे कर्म असतील आणि मीच त्यावेळी तुमच्या सोबत असेल, असे स्वामी माऊली आपल्या भक्तांना सांगत असतात. स्वामी भक्तांनो, ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुम्ही नेहमी समाधानी राहा. स्वामींनी तुम्हाला ज्या परिस्थितीमध्ये ठेवलेले आहे त्या स्थितीमध्ये खरोखर तुम्ही आनंदी राहिले पाहिजे. कारण स्वामी तुम्हाला त्याच गोष्टी देतात ज्या तुमच्यासाठी उत्तम आहेत. तुम्ही ज्या व्यक्तीसाठी नेहमी उपलब्ध राहता त्या व्यक्तीला कधीच तुमची खरी किंमत समजणार नाही. कारण त्याच्या मनामध्ये आणि डोळ्यांमध्ये हा ब्रह्म तयार झालेला असतो की तुम्हाला त्याची भरपूर गरज आहे, त्याला मात्र तुमची नाही. जो व्यक्ती नेहमी दुःखाचे रडगाणे गात असतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख मात्र बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिसळून राहतो त्याला स्वामी कृपेने भरपूर सुख मात्र प्राप्त होते. हे नक्कीच खरे आहे, अंतिम सत्य आहे. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळी चालता चालता कधीतरी तुला ठेच लागणारच. जगायचं म्हटलं तर दुःख तर तुला असणारच. ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं? दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं? दुःखात आनंदाला कुठेतरी शोधायचं असतं. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं. यालाच जगणं म्हणतात, यालाच जीवन म्हणतात, जे तुला समजलं पाहिजे. मन संपूर्ण निशंक करणे म्हणजे प्रत्यक्ष डोळस होणे. मन स्वच्छ करून घेण्याचा अधिकार कोणालाही हिरावून घेता येणार नाही. ज्याच्यात प्रत्यक्ष, ज्याचा तोच त्या पवित्र कार्याच्या आड येतो. मन संपूर्ण निष्कंक करून घ्यायला आम्हीच आमचे तयार नसतो. कारण आपल्याला कमीपणा स्वीकारावा लागेल याची मात्र भीती किंवा अहंकार असते, जी आपल्यासाठी प्रत्यक्ष अवघड गोष्ट आहे. स्वामी सांगतात, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरोखर प्रगती करावी वाटत असेल तर प्रथम तुम्ही दुसऱ्याच्या प्रगतीवर चालू नका. एवढं मात्र नक्कीच तुम्ही प्रथम लक्षात ठेवा. कुणीही तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, पण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी तुमच्यासोबत आहेत. निरोप घेऊन निघावं सन्मानाने. आतिथ्यशील ओलांडून यजमानाचा सूर अनुसत्तर बदलेपर्यंत रंगवू नये. अनिथीन प्रत्यक्ष कुठे अगदी देहाती हे देखील तितकंच खरी आहे आणि तितकंच सत्य आहे. स्वामी भक्तांनो, माणसं काल बोलत होती, आज बोलत आहेत आणि उद्याही ते बोलत राहणार आहेत. प्रत्यक्ष तुम्ही ठरवायला हवं की तुम्ही कोणाकडे किती लक्ष द्यायचं. ते जर तुमच्या स्वतःवर विश्वासच असेल तर तुम्हाला कोणत्याच गोष्टींचा काहीच फरक पडणार नाही आणि गरज देखील पडणार नाही.
म्हणून माणसं बोलतात आणि काय बोलतात या गोष्टी आणि या गोष्टींची चिंता करण्यापेक्षा तुम्ही मात्र स्वतःवर विश्वास ठेवायला शिका आणि स्वामींची नक्कीच तुम्ही निस्वार्थ मनाने भक्ती करायला शिका. भूतकाळ आणि भविष्यकाळ प्रत्येक वेळी तसाच असतो. वाऱ्यासारखा वार निर्माण झाला की तिथं कधीच पुढच्या क्षणी थांबत नाही. माणसांचे भूतकाळाच्या पारंब्या मात्र कधी सोडत नाही. कोणतेही स्वप्न हे नवसाने पूर्ण कधीच होत नाही, तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो. म्हणून तुम्ही त्यासाठी तयार राहा. याशिवाय तुम्हाला प्रयत्न, यश मिळणे हे मात्र अशक्य आहे. वेळ सोडून या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नसतो. कारण वेळ जर तुमची चांगली असेल तर सगळेजण तुमच्यासाठी चांगलेच असतील, आणि वेळ जर तुमची खराब असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यात तुमच्या जवळचेही तुमचे कधीच राहणार नाहीत. म्हणून जास्त चिंता करू नका. वेळ बदलत नसते, तर वेळ बदलण्यासाठी तुम्हाला मात्र कष्ट घ्यावे लागतील, आणि तुमची जागा घेणारा दुसरा कोणी आला की तुम्ही एक पाऊल स्वतःहून मागे आलेले हे तुमच्यासाठीच उत्तम आहे. कधीकधी असंही होतं, काही बिघडलं नसताना, सर्व काही ठीकठाक असताना मनात कोणतं तरी प्रत्यक्ष काहूर असतं. अशांती, अस्वस्थता, विमनस्कता, कसलं तरी काहूर आणि हुरहुर, काहीतरी गमावल्याची प्रत्यक्ष भावना किंवा काहीतरी कमावल्याची चुटपुट असं प्रत्यक्ष वाटतं. पण संगीताचे सूर मनात झिरपत नाहीत. गप्पा गोष्टीने मन कधी हरवत नाही. आपल्याला जे काही हवे ते मात्र हे नव्हे असं वाटत नसते, असं नसून वाटत राहते. म्हणून तुम्ही सर्वप्रथम तुमच्या मनाला स्थिर ठेवलं पाहिजे. कारण जर तुमचं मन स्थिर असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी पुढे जाऊ शकाल, आणि जर तुमचं मन स्थिर नसेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकणार नाही. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत अगदी दोनच मार्ग ठेवलेले आहेत. एकतर तू देऊन जा, नाहीतर सर्व काही सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याचा कोणताही अधिकार अजून निसर्गाने दिलेला नाही. म्हणून आपण प्रत्यक्ष क्षणी कर्म चांगले केले पाहिजेत. त्याचा फायदा एक ना एक दिवस होणार. एक दिवस निर्माळ व्हायचं. प्रकाशाला अंधाराचा मात्र शाप असतो. चंद्राच्या आयुष्यात एक दिवस अमावस्येचा असतो, हे देखील तितकंच खरं. अतिविचारांमुळे नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करत असता, ज्या अस्तित्वातच नसतात. हे देखील तुम्हाला समजायला हवं. प्रत्येक वेळी भावना बोलूनच दाखवल्या पाहिजेत असं काहीच नसतं, तर ते समोरच्या व्यक्तीला समजूनही घेता आलं पाहिजे. हेच जास्त सर्वश्रेष्ठ असतं. स्वामी सांगतात, बोलून कधी दाखवायचं नसतं, बस लक्षात मात्र ठेवायचं असतं की कोण तुमच्याशी कसं वागतं. कारण बोलून नेहमी वाईट होण्यापेक्षा नेहमी प्रत्यक्ष शांत राहणे हे तुमच्यासाठी केव्हाही उत्तम आहे. कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात, मात्र तुम्ही खरे बोलून प्रत्यक्ष सगळ्यांपासून दूर जात असाल तरी देखील तुम्ही सत्याची साथ कधीही सोडू नका. कारण सत्याच्या पाठीमागे नेहमी स्वामी माऊली उभे असतात. म्हणून तुम्ही नेहमी चांगले कर्म करत चला. वेळ आल्यानंतर परमेश्वर प्रत्येक गोष्टी नक्कीच उत्तम करून टाकतील. जीवनातील प्रत्येक सकाळ प्रत्यक्ष अशी प्रत्येक क्षणी जगा की आपण नसल्याने प्रत्येकाच्या मनात आपली ओळख काहीतरी सांगून जाणारी मात्र नक्कीच ठरली पाहिजे. स्वामी सांगतात, जगात कुठली गोष्ट अति केली की त्याची मात्र माती होते, पण भगवंतांचे नामस्मरण एकमेव गोष्ट अशी आहे की जर तुम्ही अति कराल तर त्याची माती होत नसते, तर त्याचे 101% सोने होते. थंडी क्षणांचीच असते, पण गारवा मात्र कायमचा असतो. ओळख देखील क्षणांचीच असते, पण आपुलकी मात्र कायमची असते. भेट देखील प्रत्येक क्षणी क्षणांचीच असते, पण नक्कीच नाते आयुष्यभराचे असते. सहवास क्षणाचा, पण ओढ कायमची. हीच खरी नाती असतात, ते म्हणजे मनाची. जिव्हाळा हा तुमच्या घराचा कळस आहे. माणुसकी तुमच्या घरातील तिजोरी आहे. तसेच गोड शब्द हे घरातील धनदौलत आहेत. शांतता ही घरातील लक्ष्मी आहे. पैसा हा घराचा पाहुणा आहे. व्यवस्था ही घराची शोभा आहे. तसेच समाधान हे घराचे सुख आहे, जे तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवलं पाहिजे. जेवढ्या वाईट दिवसांचा तुम्ही सामना कराल त्याहीपेक्षा दुप्पट चांगले दिवस भगवंत तुम्हाला अनुभवायला देतील, हे आम्ही तुम्हाला ठामपणे सांगून टाकतो. दुसऱ्याला उपदेश करताना
आपण त्या वाटेवर चालत आहोत का हे तुम्ही एकदा तपासून पहा. कारण उपदेश देणं तर सोपं असतं, पण त्याचा अवलंब करणं जरा अवघड असतं, जे तुम्हाला समजलं पाहिजे. जीवनात हिमतीने हारा, पण हिम्मत कधी तुम्ही हारू नका. जीवन बदलण्यासाठी वेळ तर सर्वांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी पुन्हा तुम्हाला जीवन मिळणार नाही. म्हणून तुम्ही प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे. चांगल्या लोकांचे एक वैशिष्ट्य आहे, त्यांची आठवण कधी काढावी लागत नाही, तर ते कायमच आठवणीत राहतात. हीच गोष्ट एक सत्य आणि उत्तम गोष्ट आहे. जिभेसारखा खतरनाक अवयव नाही. माणसं भांडतात, युद्ध होतात, नातेवाईक देखील दुरावतात, अपेक्षाभंग होतात, अपमान प्रत्यक्ष करावेसे वाटतात. हे सगळं जिभेमुळे. भाषा अत्यंत चांगली, पण जीभ वाईट असते. हे देखील एक सत्यच गोष्ट आहे. आणि स्वामी सांगतात, नशिबाने जरी तुझी साथ सोडली तरी देखील जगायचं असतं. आणि नशिबाचे सगळे फासे हे तुमच्या मनाप्रमाणे पडतीलच असे नाही, पण ते जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा 8 डाव जिंकण्याची जिद्द तुमच्या अंगी मात्र असली पाहिजे. जर प्रत्येकाने आपला नक्कीच विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा आणि प्रत्यक्ष मनाचा विचार केला, तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा मात्र येणार नाही. हे नक्कीच खरं. दुःख विसरायचं असेल तर प्रथम तुम्ही स्वतःला हसू नक्कीच हसायला शिकवा. आणि आनंद तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मात्र इतरांना हसवायला शिका. नक्कीच शिकवा. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. नात्यांचं जेव्हा प्रत्यक्ष पोस्टमार्टम केलं जातं, तेव्हा लक्षात आलं की नातं निभावणारे कमी व धोका देणारे जास्त असतात. पण तुम्ही या पद्धतीचं कधी कार्य करू नका. स्वामी सांगतात, आयुष्याचे अनुभव तुम्हाला पैसे कमवायला मदत करतील अथवा नाही, पण जगायचं कसं हे मात्र तुम्हाला नक्कीच तुमच्या जवळचे लोक शिकवून जातील. सुख म्हणजे काय? कालच्या दिवसाची खंत नसणं, आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणं आणि उद्याची थोडीही चिंता न करणं, याला सुख म्हणत असतात. पण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सावध मात्र राहिलं पाहिजे. कारण परिस्थिती केव्हाही बदलू शकते आणि परिस्थिती केव्हाही वाईट होऊ शकते. हे मात्र परमेश्वरांच्या हातात आहे. म्हणून प्रथम तुम्ही चांगले कर्म केले पाहिजेत. हेच सर्वप्रथम श्रेष्ठ आहे. हे नक्कीच तुम्हाला समजलं पाहिजे. सध्या माणसांचे दुःख एक मुख्य कारण आहे. ते म्हणजे माणसाला माहिती तर प्रत्येक गोष्टीची असते, पण समजून काहीच त्यांना घ्यायचं नसतं. आयुष्यात समजून घेणाऱ्या नेहमी कमी नेहमीच लेखलं जातं. वेळ सोडून तुमचा प्रत्यक्ष तुमचं असं या जगात कोणीही नाही. जर तुमची वेळ चांगली असेल तर तुमचे सर्वजण आहेत, आणि जर तुमची वेळच खराब असेल तर तुमचे परके होतात. वेळेचं माणसाला आपल्या परक्यांची मात्र ओळख करून देत असते. हे नक्कीच खरे. प्रत्येक माणसानंतर भगवंत असतो. मग तुम्ही मंदिरात जाता याचे कारण काय? याचे फार सुंदर उत्तर तुम्ही ऐकूनच जा. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा खरा आनंद सावलीत गेल्यावरच आपल्याला मिळून जातो. तसेच भगवंत प्रत्येक गोष्टीमध्ये चराचरात व्यापून आहेत, परंतु त्यांचा आनंद मंदिरात गेल्यानंतरच आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून जातो. म्हणून तुम्ही परमेश्वरांची भक्ती करत चला. हे तर तुमच्यासाठी उत्तम गोष्टी आहेत. उगवून नक्कीच उगवलेला हा दिवस आपल्याला आनंददायक व उत्साहवर्धक आणि उत्तम आरोग्यासाठी जावा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या संघर्ष काळात संयम हाच एक तुमच्यासाठी रस्ता आहे. दिवस तुमचाच असणार आहे, एवढे मात्र तुम्ही नक्कीच विश्वासपूर्णत्व स्वतःवर ठेवला पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, या संपूर्ण जगामध्ये सुंदर काय असेल तर ते तुमचं मन आहे, तुमचा दृष्टिकोन, तुमचे विचार आणि तुमचे वागणे, आणि काहीही न लपवता मन मोकळेपणाने जगणे, यातच खरी सुंदरता आहे, जे नक्कीच तुमच्यामध्ये देखील असली पाहिजे. देखाव्याची जी नाती असतात ती मात्र नेहमी दुरूनच देखावा करत असतात. खरी नाती तर तुमच्यासाठी ती असतात, चांगली असतात, जी कशाचीही कधीही पर्वा न करता प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत नक्कीच असतात. मग ते नातं कोणतं का असेना. आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार नेहमी बदलत असतात, ती मात्र तुमची कधीच नसतात. हे देखील तितकंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
कुणाचं सुख पाहून ते तुमच्या वाट्याला काय नाही म्हणून नेहमी असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून निदान ते आपल्या वाटेला परमेश्वरानं दिलेलं नाही हे पाहून नेहमी समाधानी राहून नक्कीच जगलं पाहिजे. क्रोधात नक्कीच घातक आहे, त्याला प्रत्यक्ष तुम्ही गाडून टाका. संकटेही क्षणभंगूर आहेत, त्यांचा मात्र तुम्ही सामना करा. आणि आठवणी या चिरंतन आहेत, त्यांच्या हृदयात नक्कीच त्यांना तुम्ही तुमच्या हृदयामध्ये साठवून मात्र नक्कीच ठेवलं पाहिजे. स्वामी सांगतात, जीवनातल्या प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत हसत सामोरे जा, कारण रोज पडलेल्या उन्हानं समुद्र कधी आटत नसतो. हे नक्कीच तुम्ही समजलं पाहिजे. नुसती भाकरी कमावणे नाही, तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख असतं. वागणं हा एक नक्कीच आरसा आहे आणि ज्यात प्रत्येक जण स्वतःची प्रतिमा इतरांना दर्शवित असतो. म्हणून तुम्ही वागणूक नेहमी चांगली ठेवली पाहिजे. हेच तुमच्यासाठी उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. कर्माची परतफेड करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा, कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम कधीही बदलू शकतो, पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलणार नाही. उशिरा का होईना, पण कर्माचे फळ 101% मिळून जाते, हे नक्कीच आपण समजलं पाहिजे. सुखाचे क्षण तुमच्या अवतीभोवती आहेत, त्यांच्याकडे मात्र डोळसपणे तुम्ही बघायला शिकलं पाहिजे. एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्काने तुम्हाला रुसता देखील आलं पाहिजे. समोरच्याच्या डोळ्यांतलं पाणी अलगद मात्र तुम्हाला पुसता देखील आलं पाहिजे. नेहमी आयुष्यात आनंदी मात्र तुम्हाला राहता आलं पाहिजे. गवत उगवण्यास एक पावसाची सर खूप होते, पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागत असतो. तसेच गवत लवकर उगवते आणि लवकर ते सुकून देखील जाते, परंतु प्रत्यक्ष वड उशिरा उगवतो आणि नक्कीच हजारो वर्ष जगत असतो. तसेच तुमचे चांगले विचार आणि तुमची चांगली प्रत्यक्ष माणसे समजण्यासाठी तुम्हाला उशीर तर लागत असतो, पण एकदा का ती तुम्हाला समजली तर आयुष्यभर तुम्हाला ते विसरत नाहीत. ही एक सत्यता आहे. शंकेला कधी इलाज नसतो, स्वभावाला कधी कोणतं औषध नसतं, चारित्र्याला प्रमाणपत्र नसतं आणि शब्दांपेक्षा काही तिकडे देखील नसतं आणि मौनासारखं उत्तम साधनही नसतं. बाळा, स्वप्न पूर्ण होण्यासाठी कधी कधी खूप वेळ लागतो, कारण प्रत्येक स्वप्नामागे देवाची योजना असते. तुला आठवतं का, जेव्हा तू अपयशी होतास, लोकांनी तुला हसवलं, तुझी थट्टा केली, पण तरीही तू हार मानली नाहीस. किती वेळा तुला असं वाटलं असेल की हे आता कधीच होणार नाही, पण स्वामी म्हणतात, ज्याची आशा तू सोडतोस तेच ते तुला योग्य वेळी देतात. आता ती वेळ आली आहे बाळा. तुझं स्वप्न आता फळाला येणार आहे. तू मन लावून वाट बघितलेली गोष्ट तुला नक्की मिळणार आहे. एका भक्ताची गोष्ट आहे. तो रोज स्वामींच्या चरणी नमस्कार करायचा. त्याचं एक मोठं स्वप्न होतं, स्वतःचं घर बांधण्याचं. पण आयुष्यभर मेहनत करूनही त्याला घर मिळालं नाही. तो थकला, निराश झाला. एके दिवशी त्याने स्वामींना विचारलं, स्वामी, मी इतकी प्रार्थना केली, पण माझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही का? स्वामी म्हणाले, बाळा, जे तुला मिळणार असतं ते तुझ्यापर्यंत उशिरा का होईना पण नक्कीच येतं. तुझा संयम संपत आला आहे, म्हणून तुझं स्वप्न आता पूर्ण होईल. आणि खरंच काही महिन्यांतच त्याला त्याचं स्वतःचं घर मिळालं. ही आहे श्रद्धेची ताकद. हे आहे स्वामींचं वचन. बाळा, आजचा हा संदेश तुला योगायोगाने मिळाला नाही, स्वामींनीच तुझ्या मनापर्यंत हा संदेश पोहोचवला आहे. तू जेवढं सोसलं आहेस ते सगळं आता संपणार आहे. तुझा अंधार संपणार आहे. तुला ज्या गोष्टीची आशा नव्हती ते स्वप्न आता वास्तव होणार आहे. कारण स्वामी म्हणतात, ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला त्याला मी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. आजपासून तुझ्या जीवनात आनंद, सुख, शांती, समाधान येणार आहे. बाळा, तुझा विश्वास हा तुझा सर्वात मोठं धन आहे. ज्याची आशा तू सोडली होतीस तेच स्वप्न आता पूर्ण होणार आहे. हे ऐकणं म्हणजे तुझ्या भविष्याच्या दारात उभं राहणं आहे. आता तुझ्यावर स्वामींचा आशीर्वाद आहे. आजपासून तुझं आयुष्य बदलणार आहे. सुखाचं नवं पर्व तुझ्या वाट्याला येणार आहे. म्हणूनच बाळा, आता घाबरू नकोस, चिंता करू नकोस, कारण स्वामी स्वतः तुझ्या सोबत आहेत. बाळा, स्वप्न सोपी नसतात,
ती मिळवण्यासाठी खूप परीक्षा द्याव्या लागतात. तुला कितीदा असं वाटलं असेल की हे माझ्यासाठी नाही, मी कितीही प्रयत्न केले तरी यश मिळणार नाही. पण लक्षात ठेव, तुझं स्वप्न जेव्हा अपूर्ण राहिलं होतं तेव्हा स्वामींनी त्याचं धनित्व घेतलं होतं. तू सोडून दिलं, पण स्वामींनी तुझं स्वप्न सोडलेलं नाही. एक साधा शेतकरी होता. तो रोज स्वामींना नमस्कार करून म्हणायचा, माझ्या मुलाचं भविष्य उज्ज्वल करा. पण त्याला कित्येक वर्ष काहीच यश मिळालं नाही. मुलगा अपयशी ठरत राहिला. वडिलांनी शेवटी आशा सोडली. पण एके दिवशी मुलाला स्वामींच्या मठात नेलं. स्वामींनी डोळ्यात डोळे घालून सांगितलं, बाळा, जेव्हा माणूस आशा सोडतो तेव्हा खरी सुरुवात होते. तुझं स्वप्न आता माझ्या हातात आहे. काही वर्षांनी तोच मुलगा मोठा अधिकारी झाला. ही आहे स्वामींच्या वचनाची ताकद. बाळा, तुला वाटलं होतं का की तुझं आयुष्य असंच दुःखात जाणार? नाही, आजपासून तुझं जीवन बदलणार आहे. स्वामी तुझ्या हृदयात कुजबूज करत आहेत. तू जिथे हताश झाला आहेस तिथे मी तुला उचलून घेईन. तुझं स्वप्न मीच पूर्ण करणार. लक्षात ठेव, संयम हीच सर्वात मोठी ताकद आहे. श्रद्धा हीच खरी गुरुकिल्ली आहे आणि आशीर्वाद हीच खरी संपत्ती आहे. बाळा, आता थोडं डोळे मीट. स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. मनात कल्पना कर, तुझं ते अपूर्ण स्वप्न आता पूर्ण झालं आहे. तू ज्या क्षणाची वाट पाहत होतास तो क्षण तुझ्या समोर उभा आहे. तो अनुभव मनात भरा. स्वामींच्या कृपेचं तेज आपल्या जीवनात उतरवा. बाळा, तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे. तुझी स्वप्न आता पूर्ण होणार आहेत. ज्याची आशा तू सोडली होतीस तेच तुला मिळणार आहे, आणि तेही स्वामींच्या कृपेने. हे योगायोग नाही की तू हा संदेश आज ऐकत आहेस. हा संदेश तुझ्यापर्यंत नियतीने पोहोचवला आहे. म्हणून बाळा, आजपासून आत्मविश्वासाने जग. तुझ्या स्वप्नांचा ताबा स्वामींनी घेतला आहे, आणि जेव्हा स्वामींचं वचन असतं तेव्हा स्वप्न अपूर्ण राहत नाहीत. तुला जेवढं दुःख सहन करावं लागलं, जेवढा त्रास झाला, ते सगळं आता संपणार आहे. तुझ्या नशिबातील खरा आनंद आता तुला मिळणार आहे. हा संदेश तुझ्यापर्यंत योगायोगाने नाही तर स्वामींच्या इच्छेने पोहोचला आहे. बाळा, आयुष्यात असं वाटतं की फक्त दुःखासाठी आहे, पण तसं नाही. तुझ्या नशिबात आनंद लिहिलेला आहे. फक्त वेळ अजून आलेली नव्हती. देव कधीच रिकाम्या हाताने ठेवत नाही, पण तो योग्य वेळ येईपर्यंत थांबवतो. कारण प्रत्येक आनंद योग्य वेळीच सुंदर वाटतो. आज स्वामी तुला सांगत आहेत, बाळा, तुझ्या वाट्याला आलेला आनंद आता तुझ्या दारात उभा आहे. बाळा, आज तू हे ऐकतोयस म्हणजे तुझ्या नशिबाचा काळ बदलतोय. जेवढं दुःख होतं तेवढाच आनंद तुझ्या जीवनात भरून जाणार आहे. लक्षात ठेव, प्रत्येक वेदनेनंतर आनंद येतो. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते. प्रत्येक थकव्याच्या शेवटी समाधान येतं. तुझ्या नशिबातील तो दिवस आला आहे. आता आनंद लवकरच तुझ्या हातात येणार आहे. आता डोळे मीट आणि मनात स्वामींचं नाव घे. कल्पना कर, तुझ्या नशिबातील आनंद तुला मिळालाय. तुझं घर सुखानं भरलंय. तुझे चेहरे हसत आहेत. मन शांत आहे. तो आनंद तू अनुभवतोयस. आतापासून हा अनुभव कायम ठेव, कारण हीच स्वामींच्या आशीर्वादाची सुरुवात आहे. बाळा, तुझ्या नशिबातला आनंद तुला लवकरच मिळणार आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या आयुष्यातला अंधार संपतोय. नवा प्रकाश, नवं सुख, नवा आनंद तुला मिळणार आहे. हे ऐकणं म्हणजे तुझ्या भविष्याच्या दाराजवळ उभं राहणं आहे. आता नशीब बदलतंय. आता आयुष्य बदलतंय. म्हणून बाळा, श्रद्धा ठेव. स्वामी म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे. आनंद आता तुझ्या दारात आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला नेहमी चांगली भूमिका स्पष्ट करा. मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत कधी राजकारण खेळू नका. शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधी श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव व माणुसकी हे माणसाचे श्रेष्ठत्व ठरवते. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा संदेश तुम्ही जर शांतपणे येत्या 15 मिनिटांपर्यंत ऐकून जर बघितला
तर याचा तुमच्या आयुष्यात चांगला परिणाम तुम्हाला नक्की मिळेल. आयुष्य म्हणजे समस्या येणार आणि येत राहणार. त्याला पळवून न जाता त्याला पूर्णपणे धाडसाने सामना करावा लागणार आहे. लक्षात घ्या, माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेताना तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर प्रत्येक क्षण हा खास होतो. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तो स्वतः व्यक्ती होतो जो स्वतः चांगल्या दिशेला प्रयत्न करतो. लक्षात घ्या, हा संदेश फक्त स्वामी भक्तांसाठी नाही, तर प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जो आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याची इच्छा ठेवतो, ज्याला त्याच्या आयुष्यात काहीतरी मोठंच करायचं आहे. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाला वाटतं संकटे फक्त त्यांच्या आयुष्यात आहे. संकटे मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. सामना करून श्रद्धेने पुढे जाणारा व्यक्ती यशस्वी होतो. आपण घाबरून जातो बऱ्याचदा अशा गोष्टीला ज्यात काही अर्थ नसतो. स्वतःला नेहमी सांगा, मी माझ्या आयुष्यात पुढे जात आहे आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत करून तुम्ही पुढे जायला शिका. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वतःसाठी थोडा वेळ काढणं हा स्वतःसाठी केलेला एक उपचार असतो. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एक समानता नेहमी असते. ती म्हणजे उशिरा जाग घेणाऱ्याला संधी आणि सूर्योदय दोन्हीही बघायला मिळत नाहीत. आता तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा. स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही मानत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटायला लागतात. मन गुंतवायला वेळ लागत नाही, मन तुटायला वेळ लागत नाही. वेळ लागतो तर गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती तुमची साथच देईल असं नसतं. काही वेळेला तुमच्या जवळच्या व्यक्तीच तुम्हाला धोका देतात. लक्षात घ्या, आपण ज्यांच्यावर जास्त श्रद्धा आणि विश्वास ठेवतो ना, ते आपल्याला नेहमी मागे ओढतात. स्वतःला एक गोष्ट नेहमी म्हणा, तुमच्या आयुष्यात जी संकटे आहेत ते कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यात नाहीत. ते एक ना एक दिवस लवकर निघून जाणार आहेत. आपला विश्वास जर स्वतःवर आणि स्वामी नामावर असेल तर आपण आपल्या आयुष्यात काहीही करू शकतो. अशी कुठली गोष्ट अशी नाहीच जे अशक्य आहे. प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी म्हणतात, आज हा संदेश शांतपणे ऐकून बघा, कारण तुमच्या जीवनात याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवणार आहे. तुम्ही ज्याबद्दल विचार करत आहात ती गोष्ट लवकर तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. आता चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज तुम्हाला नाही. तुमचे दिवस आता सुखाचे होणार आहेत. त्यासाठी जे तुम्ही रात्र आणि दिवस मेहनत केली आहे ते तुम्हाला यशस्वी बनवत आहे. आता चिंता सोडा, काळजी सोडा आणि योग्य दिशेला जे मेहनत करत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. तुमच्या आयुष्यात आता बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार आहेत. बघा, प्रत्येक जणाला वाटतं माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे व्हावी, आणि नक्की होते, होऊ शकते. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. बघा, मेहनत करणे गरजेचे आहे, कारण मेहनतीला आणि कष्टाला फळ देव तेव्हा देतो जेव्हा देव आपल्याला साथ देतो. कोण, कोणाला, कुठे किंवा कसा, कधी उपयोगी पडेल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाहीत. म्हणून कौशल्याने सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात व ते प्रयत्नपूर्वक राखण्यात खरे शहाणपण असते. तडजोड हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रम करणारा माणूस जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो. जीवनात सुखदुःखाचा तडा न जाता सुखाची जोड लावणे म्हणजे आयुष्याला पुढे नेणे. लक्षात घ्या, मित्र हे आपले असे व्यक्ती असतात जे आयुष्यात चांगलं किंवा वाईट हे ठरवून देतात. आपलं आयुष्य पुढील काळात कसं होणार आहे हे आपल्या मित्रपरिवारावर अवलंबून असते. हातावरील रेषेत दडलेले भविष्य कधीच बघू नका, त्यात काहीही नसतं. पण त्याच हाताने एकदा कष्ट करायला सुरुवात करा आणि मग बघा, स्वतःचं भविष्य स्वतः घडवायला सुरुवात कराल. जगावे तर बुद्धिबळातल्या वजीरासारखे, कारण संपूर्ण खेळात समोरच्या बादशहाला याचीच भीती असते की वजीराचा राजा आपल्याला मारू शकतो का.
माणसाचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं जितकं पुस्तकाचा करणं असतं. आता कारण यामागचं हे आहे की पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते. कदाचित तुम्ही ते वाचले नाही तरीही चालेल, पण माणसं जोडण्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्यांना समजून घ्यावं लागतं, त्यांना आपलं म्हणून जपावं लागतं. प्रत्येकाला न जमणारी गोष्ट म्हणजे प्रत्येकासोबत चांगलं आणि प्रेमाने वागणं. आता तुमच्या आयुष्यात संकटे असतील तर संकटांचा तुम्हाला सामना करावा लागणार आहे. आपण बऱ्याचदा स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जातो आणि आयुष्यात खूप यशस्वी होतो. फक्त आपला विश्वास हा योग्य दिशेला असणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी म्हणतात, मी प्रत्येकाची साथ देत आहे. फक्त प्रत्येकाने योग्य दिशेला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा, कारण तुमचा सकारात्मक विचार तुम्हाला आयुष्यात पुढे नेईल आणि यशस्वी करेल. प्रत्येक गोष्टीबद्दल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःला जे पटतं ते करा. ज्या गोष्टीत तुम्हाला आनंद मिळतो, ज्या गोष्टीबद्दल तुम्ही नेहमी सकारात्मक असतात, ती गोष्ट करायला शिका. आपण घाबरतो बऱ्याच संकटांना, पण त्या संकटांना न घाबरता पुढे सतत मेहनत करणे गरजेचे आहे. आपल्या मेहनतीला आणि कष्टाला पर्याय नसतो, फक्त कष्ट हे जोरदार करायला हवे. संकटांना कोण घाबरत नाही आणि संकट कुणाच्या आयुष्यात येत नाही. लक्षात घ्या, संकट प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, पण ते त्याला एक नवी संधी म्हणून आहे. त्या संकटाकडे संधीच्या दिशेने पहा. कसल्या कुठल्या फालतू गोष्टीत लक्ष न देता आपले प्रयत्न योग्य दिशेला ठेवून मेहनत करा. विचार हे विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे किंवा तुमचे पूर्ण वाटोळे करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. नशिबात असते तर सगळे घडले असते हे खरे नसून, माणूस जर घडविला तर नशीब सुद्धा घडले असते हे खरे आहे. कामासाठी पोट आहे की पोटासाठी काम आहे, याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? पोट नसते तर कोणाला काम करायची गरजच पडली नसते. वस्तुस्थिती ही आहे की कामासाठी पोट माणसाला निसर्ग देवतेकडून मिळालेले आहे. म्हणून प्रामाणिकपणे पोटासाठी काम करणे हे त्याचे कर्तव्य असून, आपण काम न करणे किंवा कामचोरपणा करणे हे आपले पूर्णपणे गुन्हा आहे. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, दिव्य जाणीव, दिव्य प्रतिभा, ज्ञान व दिव्य आनंद यांनी युक्त अशी सर्वव्यापी, शाश्वत, सर्वसमर्थ, अनंत स्वरूप दिव्य शक्ती म्हणजे निर्गुण निरकार परमेश्वर आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवा. निसर्ग नियमित काहीही नाही असं जो व्यक्ती म्हणतो तो पूर्णपणे चुकीचा आहे. निसर्गाने प्रत्येक गोष्ट बनवली आहे. आपणही निसर्गाची देण आहोत. आपल्या अंगात ज्या काही गोष्टी आहेत त्या निसर्गाने अशा प्रकारे बनवल्या आहेत की आपल्याला कळत सुद्धा नाही. अजून सायन्स या गोष्टीचा शोध लावू शकला नाही की शरीरामध्ये मन हे कुठे असतं. फणसासारखे हसवं हे प्रत्येक लोक असतात, पण आपण नेहमी चांगलं असावं. स्वामी भक्तांनो, या संदेशाला टाळाटाळ करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण प्रामाणिकपणे, आवडीने व कौशल्याने विधायक काम करणे ही देवाची पूजा, भक्ती, उपासना व आराधना असून तीच या राष्ट्राला सर्वार्थाने पूर्णपणे सेवा करण्यासारखं आहे. आणि आपल्याला काही नवीन मिळायचं असेल तर ते मिळवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, नवीन काहीतरी मिळवताना जुने गमावले नाही पाहिजे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, त्यांचा सामना करून पुढे जाणे गरजेचे आहे. आता स्वतःच्या ज्याबद्दल तुम्ही प्रयत्न करत आहात त्यासाठी तुम्हाला मेहनत करणे खूप गरजेचे आहे. आपल्या मेहनतीवर प्रत्येक गोष्ट अवलंबून असते. शेवटी आपली मेहनत कामाला येते, त्यामुळे मेहनत करा. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही चिंता कराल ना, तेव्हा तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. फक्त स्वतःवर विश्वास ठेवणे हे तुमच्यासाठी पुरेसे असते. आपला विश्वास स्वतःवर ठेवणे आपल्याला प्रत्येक वेळेला संकटातून बाहेर काढेल. स्वामी भक्तांनो, ज्याबद्दल तुम्ही फार विचार करत होता ती आता प्रत्येक गोष्ट शक्य होणार आहे. आता तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. आयुष्यातील संकटे, आयुष्यातील वादळे जी तुम्हाला विचलित करत होते ते आता पूर्णपणे बदलून जाणार आहेत. स्वतःला नेहमी म्हणा,
प्रत्येकाच्या आयुष्यात जी संकटे आहेत ना, त्यांचा सामना करूनच पुढे जावं. आज या संकटांचा तुम्ही सामना करता, त्यांचा सामना करून पुढे गेल्यावर नक्की तुम्हाला स्वामी सुद्धा मदत करतील. आता बघा, बऱ्याचदा कोणाला वाटतं की स्वामी माझी साथ नक्की देतील आणि 100% स्वामी साथ सुद्धा देतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त जे पैशाला महत्त्व देतात त्यांची नाती फार काळ टिकू शकत नाही. एक गोष्ट आयुष्यात कायम आठवणीत राहू द्या, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट नक्की होऊ शकते. स्वतःवर विश्वास असल्यावर त्याने मेहनत करायला हवी. आपली मेहनत आपल्याला नेहमी यशस्वी बनवते. आपण मेहनत कुठल्या दिशेने करतोय, आपले प्रयत्न काय आहेत, या गोष्टी बऱ्याच मॅटर करतात. जीवनात स्वतःला एक गोष्ट सांगा, अपयशाला कधीच घाबरू नका आणि सतत पुढे जा. लक्षात ठेवा, आपली परिस्थिती बघून जर आपल्याला कोणी मागे खेचण्याचा प्रयत्न केला तर त्याला काहीही न बोलता तुम्ही सरळ पुढे चला. लोकांकडे लक्ष देऊ नका. बोलून कधी दाखवायचं नसतं, फक्त लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतोय. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहून केव्हाही उभे राहणे चांगले. कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर जातो. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत कोणाला दिल्यास ते तुम्हाला त्याच्यापेक्षा खालचं समजू लागतात. कर्माचं तत्व फार वेगळं असतं. म्हणून कर्म करताना विचार करा, कारण देव फक्त आपल्याला तेव्हा सोडतो जेव्हा आपले कर्म चांगले असतात. जी माणसं समजावून सुद्धा समजत नाहीत, अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न टाळणे व स्वतः पुढे जाणे हे चांगले आहे. समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारट राहणार. त्यात साखर मिसळून काहीही फरक पडणार नाही. संसार हा मातीतल्या घरात असू द्या किंवा सिमेंटच्या घरात असू द्या, तो फक्त सुखी आणि समाधानी असला पाहिजे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्राणात माणसाने कधी कितीही पुढे जावं, त्याला एक गोष्ट कधीही जाणवेल की तो एक काहीतरी चांगलं करतोय. आणि व्यक्ती जर वाईट वळणावर जातोय तर त्याला क्षणाक्षणाला समजेल की तो चुकतोय. पण तरीही जर तो पुढे जात असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या जीवनात पूर्णपणे बर्बाद होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, निर्लज्जपणा हा खरं तर दागिना आहे. असे तर मिरवा, पण हे नेहमी स्नो शोभणारं असते. नेहमी प्रत्येकाचा आदर करायला शिका, कारण तुम्ही जेव्हा प्रत्येकाचा आदर कराल तेव्हा प्रत्येकाच्या नजरेत तुम्ही चांगले ठराल. आणि जेव्हा प्रत्येकाच्या नजरेत तुम्ही चांगले ठराल तेव्हा लोक आपोआपच तुम्हाला इज्जत द्यायला लागतील. पोट्यांच्या बैठकीत जेव्हा तुम्ही बोलाल खरं, तेव्हा ती टोळी तुम्हालाच गद्दार म्हणून बाहेर काढून टाकेल. त्यामुळे त्या प्रकारे तुम्ही शांत बसणे उत्तम असते. कुठे काय बोलायचं आणि कुठे काय बोलायचं नाही हे जेव्हा तुम्हाला समजायला लागेल तेव्हा तुम्ही आयुष्यात मॅच्युरिटीच्या दिशेने जात आहात. लक्षात घ्या, आपण काय करतो यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी मॅटर करतात. स्वतःविषयी आपले प्रयत्न कसे आहेत, स्वतःविषयी आपलं वागणं कसं आहे, हे सुद्धा आपल्याला सांगतं की आपण कसे आहोत. घरच्यांना दुखावून बाहेरच्यांना आनंद मिळून असं वागू नका. कारण स्वामी नेहमी म्हणतात, आधी आपल्या घरच्यांचा विचार करा. जर आपला परिवार, कुटुंब, फॅमिली जर चांगली, खुश आणि आनंदित असेल त्यानंतर बाहेरच्यांचा विचार करा. नात्यामध्ये काही लोक नेहमी साबणाच्या फेसासारखे असतात. जेव्हा त्या आपल्याला त्यांची खूप गरज असते किंवा मदतीसाठी हाक मारतो तेव्हा ते साबणाच्या फेसासारखे दिसतात आणि नंतर कायमचे निघून जातात. लक्षात घ्या, कितीही नालायक माणूस असला तरी जोडून ठेवा, कारण सगळ्या ठिकाणी शहाण्या माणसाची गरज नसते. काही ठिकाणी काही काम हे नालायक माणसाकडून सुद्धा करून घेतली जाऊ शकतात. आपण बऱ्याचदा असा विचार करतो की तो माझ्याबद्दल काय विचार करेल किंवा कोण माझ्याबद्दल काय विचार करेल. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्याबद्दल कोणीही काहीही विचार करणार नाही. फक्त एक गोष्ट तुमची महत्वाची असते की तुम्ही काय विचार करता. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात बऱ्याचदा संकट येतात, त्या संकटांचा सामना करून पुढे जा. आपण किती सहजपणे बोलून जातो की आपण स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणं काही सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही किंवा हुद्दा नाही, तो कुठलाही मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हटलं तरीही हरकत नाही.
ज्यात आपल्या पुण्याईचा आपल्याला स्वामींचे नाव घेण्यात चांगले समाधान मिळते. भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यासाठी, परीस करण्यासाठी आपल्या सर्वांकडून स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करणे गरजेचे आहे. आपण कितीही चांगले असलो, कितीही चांगले वागलो, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीची समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार आहे. कारण दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं. दृष्टी कोणाची आहे ही गोष्ट कायम लक्षात घ्या. 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा. कारण शेवटी आयुष्याच्या माणूस माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसाला कधी विसरू नका. हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओरबाडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका. कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुर म्हणतात. स्वामी सांगतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनात, त्यात सदैव साथ देणार आहे तुला. लक्षात घ्या, नाटक सुरू होण्या अगोदर आणि संपल्यानंतर टाळ्या वाजवून खूप प्रेम आणि प्रतिसाद दिला जातो. माणसाच्या बाबतीत अगदी तसं असतं. जन्मा अगोदर प्रेम आणि मृत्यूनंतर भरभराटीने प्रतिसाद दिला जातो. खरं तर मधल्या काळात सर्वात जास्त याची गरज असते, पण तो काळ आपल्या मेहनतीचा असतो. त्यामुळे त्या काळात कुणीही आपल्याला ती कुठलीच गोष्ट देत नाही. स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगा, प्रत्येक गोष्ट नशिबाच्या भरवशावर सोडून चालणार नाही. कारण नशिबात जी गोष्ट नसते ना, ती सुद्धा आपल्याला मिळवता येते. त्यासाठी आपल्याला प्रयत्न तसे करावे लागतात. आयुष्याच्या खेळामध्ये नशिबावर तेवढाच विश्वास ठेवा जेवढा तुम्ही तुमच्या प्रयत्नावर ठेवताय. नशीब हे काहीही कामी येणार नाही. नशीब फक्त 1% काम करते. 99% तर तुमची मेहनतच कामी येते. लक्षात घ्या, हात तोडीच्या शेवटच्या घावावर दगड तुटतो. याचा अर्थ असा नव्हता की पहिलं आणि मधातले जे पूर्ण घाव होते ते हातोडीचे वाया गेले. तर तसं बिलकुल नसतं. स्वामी सांगतात, कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो तुमच्या कर्माचा भाग होईल. पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करत असाल तर ते तुम्हाला वाईट कर्माचे फळ मिळेल. आपण कोणाही बद्दल चांगले विचार करायला हवे. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट समजून सांगणारी एकच गोष्ट म्हणजे ज्ञान आहे. आपल्या आयुष्यात आपले ज्ञान आपल्याला पुढे नेते आणि तेच आपल्याला आयुष्यभर यशस्वी करते. स्वतःला ही गोष्ट नेहमी सांगा. पदवी असो की कुठलीही गोष्ट असो, ती आपल्याला मिळवायची असेल तर त्यासाठी मेहनत आवश्यक असते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील जर नामस्मरण योग्य प्रकारे केले. स्वामींची नामस्मरणाची ही वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. जर तुम्ही कुठे असाल आणि नामस्मरण करत असाल तर स्वामी नक्की साथ देतील. फक्त नामस्मरण करणे हे बंद करू नका. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. स्वामी साथ 100% देतात. लक्षात घ्या, खिचडी जर भांड्यात शिजली ना तर आहारी माणसासाठी चांगलं करते, पण खिचडी जर डोक्यात शिजली तर हे माणसाचे जीवन सुद्धा बर्बाद करू शकते. कोणी कितीही तुम्हाला चुकीचं किंवा खोटं समजू द्या, पण जर तुम्ही खरे असाल ना तर तुम्हाला त्याकडे काहीही लक्ष देण्याची गरज नाही. दगडाला देव दिसतो मातीत, आपल्याला ते देव मिळवता येतो. आपण मातीचा सुद्धा देव बनवू शकतो. त्याच प्रकारे माणसात सुद्धा देव असतो. आणि जो व्यक्ती माणसातला देव ओळखतो ना, तो बऱ्याचदा आयुष्यात इतरांपेक्षा खूप लवकर पुढे जातो. लक्षात घ्या, आपण आयुष्यात मागे आहोत तर याचा अर्थ असा नाही की आपण मागेच राहणार. आपली मेहनत सुरू ठेवा. सोन्यामध्ये जसे रत्न पोदले तर सोन्याची किंमत वाढते, तसे आयुष्यात आपल्या प्रत्येक क्षणाची रत्नासारखी मांडणी असेल ना तर मनुष्याचे अवघे जीवन हे झळझळून उठते. तुम्ही प्रत्येक गोष्टीची बदली सापडू शकता, पण तुमच्या आयुष्यात तुमच्या मनाची बदली सापडणार नाही. स्वतःचे डोळे पुसणे इतके तरी धीट व्हा. कारण जीवनामध्ये हसवणारे तर कोणी नसते, पण रडवणारे नेहमी अपार मिळतात. स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगा, आयुष्यात जी गोष्ट करत आहे ना ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. त्यासाठी मेहनत तुम्हाला करावी लागते.
वादळाचं अस्तित्व किती विलक्षण असतं. येण्या अगोदर एखादं पान देखील हलत नाही आणि आल्यावर एखादं पान देखील शिल्लक राहत नाही. लक्षात घ्या, कोण हसवून गेला, कोण फसवून गेला, तर हे महत्वाचं नव्हतं. अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसून गेला ते महत्वाचं असतं. आयुष्यात स्वतःच्या हातातून जेव्हा एखाद्या गरजवंतांचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान असते, तोच आपल्या जीवनात सर्वात मोठा सन्मान असतो. स्वामी भक्तांनो, माणसाच्या आयुष्यात अडचणी खूप येतात आणि ते नेहमी कुठूनही होऊ शकतात. पण आपण स्वतःकडे लक्ष देऊन प्रयत्न केले तर त्या अडचणी दूर होतात. सेवा करायची असेल ना तर घड्याळ पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल ना तर चव पाहू नका, आणि स्वामीनाम जर जपायचे असेल तर जागा आणि वेळ पाहू नका. जेव्हा जिथे तिथे तुम्हाला कुठे वेळ मिळेल तिथे श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी साथ 100% देतील. फक्त त्यांच्यावर आपली श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत नसते, त्याप्रमाणे विश्वासघातकी माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसाची काही किंमत कधीच नसते. स्वतःला नेहमी सांगा, तुम्ही काहीतरी चांगलं करत आहात. प्रत्येक गोष्ट चांगली होत जाते. ज्याप्रमाणे आपण गोष्टी करतो ना, त्याप्रमाणे आपल्याला त्याचे फळ मिळत असते. एकदा फुललेले फूल पुन्हा फुलत नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण हजारो चुकांना क्षमा करणारा म्हणजे आपले आई आणि वडील कधीही मिळणार नाहीत. लक्षात घ्या, विश्वासघात करणाऱ्या माणसाला ज्या विचारण्यापेक्षा त्या माणसाचे बोलणे सोडणं त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असू शकते. प्रत्येक वेळेला एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही त्याला उत्तर विचारून पुन्हा प्रयत्न करत असाल तर तो तुमचा मूर्खपणा आहे. लोकांना तुमच्यापेक्षा दुसऱ्याकडून जास्त फायदा दिसला की तुमचे महत्त्व त्यांच्या डोळ्यांमध्ये आपोआपच कमी व्हायला लागते. एक गोष्ट कायम स्मरणात ठेवा, आपल्याला जी गोष्ट आवडेल ती प्रत्येक गोष्ट चांगलीच होईल असं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत करत आहात तर मेहनत करत जा, कारण मेहनतीने प्रत्येक गोष्ट होते. आज आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला विचार करतो, ते विचार यशस्वी झाले पाहिजेत. त्या विचारांसाठी मेहनत करणं आपल्याला नेहमी गरजेचं असतं. स्वतःला या गोष्टीबद्दल नेहमी तत्पर ठेवा. या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुम्ही पुढे जाऊ शकता. आता बघा, संकट हे कुणाला येणार नाहीत, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. एवढंच नाही तर संकटाशिवाय आयुष्यालाच अर्थ नसतो. कारण जेव्हा संकटे येतील आणि संकटांचा तुम्ही सामना कराल तेव्हाच तुम्ही पुढे जाल. प्रत्येक वेळेला तुम्हाला संकटे मागे ओढतील तर याचा अर्थ असा मुळीच होत नाही की तुम्ही मागे येत आहात. संकटांचा सामना करून तुम्ही पुढे जात आहात. स्वतःला नेहमी सांगा, माझ्या आयुष्यात खूप संकटे आहेत आणि प्रत्येक संकटांचा मी सामना करत आहे. ज्या ज्या व्यक्तींनी स्वामींवर विश्वास ठेवला आहे त्यांना स्वामी नेहमी साथ देतात. आयुष्यात अपार संकटात स्वामी त्यांना मार्गदर्शन नेहमी करतात. आपला विश्वास आहे स्वामी नामावर, त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वामी नामावर विश्वास असल्यावर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नसते. प्रत्येक वेळेला स्वामी आपल्याला साथ 100% देतात. त्यामुळे चिंता सोडा, काळजी सोडा आणि स्वामी नामावर विश्वास ठेवा. आपण ज्याबद्दल जास्त विचार करतो ना, प्रत्येक गोष्ट ती आपल्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतात. स्वामी नामावर आपली श्रद्धा असणे फार गरजेचे आहे, कारण तीच गोष्ट आपल्याला पुढे घेऊन जाते. आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामी आपली साथ नक्की देतात. लक्षात घ्या स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही खूप खचून जाल ना, तेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा, कारण स्वामी तुम्हाला नेहमी साथ देतील. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि कायम त्यांनी मार्गदर्शन केले आहे. आता ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार आणि प्रयत्न कराल, प्रत्येक ती गोष्ट तुम्हाला मिळेल असे नाही. कधी कधी काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होतात, त्या तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. मेहनतीला कधी पर्याय नसतो. कष्टाला कालही पर्याय नव्हता, कष्टाला आजही पर्याय नाही.
सगळं काही आपल्या मेहनतीचा खेळ आहे, त्यामुळे मेहनत करायला शिका. आपण मेहनतीला जर घाबरलो तर आयुष्यात बऱ्याचदा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होणार नाही. प्रत्येक चांगली गोष्ट जी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे करायची आहे, ती प्रत्येक गोष्ट आपण नक्की करू शकतो. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास योग्य ठिकाणी असणे गरजेचे आहे. श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागते. आता बघा, बऱ्याचदा अशा संकटात अडकत असाल तुम्ही जिथे कोणीही तुमची साथ देत नाही, आणि स्वामी तुम्हाला नक्की तुमची साथ देतील, ही गोष्ट कायम स्मरणात राहू द्या. आयुष्य आहे हे, सोपं नाही आयुष्य जगणं. या आयुष्यात सुद्धा बरीच संकटे आहेत. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती तुमची साथ देईल असं नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती तुम्हाला मागे सुद्धा ओढू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आपला विश्वास बऱ्याचदा आपल्याला पुढे घेऊन जातो. प्रत्येक संकटाचा सामना करून आपल्याला पुढे जावं लागतं. आयुष्य सोपं नाही जगणं, त्यामुळे आपल्याला मेहनत बरीच करावी लागते. यात आपल्याला यश मिळेल. स्वतःकडे लक्ष देऊन प्रयत्न करा, कारण तुमचे प्रयत्न तुम्हाला यशस्वी बनवत असतात. आपले प्रयत्न ज्या प्रकारे त्या प्रकारे आपलं यश असतं. त्यामुळे यशाकडे बघा. जो व्यक्ती यशाच्या दिशेने धावतो, यशाच्या दिशेने चालतो, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नसते. आपण काय करतो या गोष्टी महत्त्वाच्या असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकट नेहमी असतं. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं असतं. स्वतःवर असलेला विश्वास नेहमी तेव्हाच दाखवा जेव्हा त्याची गरज पडेल. जेव्हा गरज असेल तेव्हा विश्वास दाखवाल तर प्रत्येक गोष्ट होते. आपल्याला काय पटतं आणि काय पटत नाही या गोष्टी आयुष्यात माहिती असणं फार गरजेचं आहे. स्वतःबद्दल विश्वास ठेवा, कारण हा विश्वासच प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ देतो. प्रत्येक संकटात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होण्यासाठी आपण प्रत्येक वेळेला पुढे जाऊ शकतो. आपण ज्या गोष्टीला घाबरतो ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मागे ओढते असं मुळीच नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्याला पुढे नेत असते. लक्षात घ्या, स्वामी नामावर त्याचा विश्वास आहे ना, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येक संकटात स्वामी नेहमी तुम्हाला साथ देतात. आता विश्वास असेल ना तर तुम्ही चिंता किंवा काळजी करणे सोडून द्या, कारण आपल्याला चिंता आणि काळजी प्रत्येक वेळेला स्वामी दूर करतात. स्वामी नामावर आपला विश्वास असल्यावर आपल्याला कधी चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात. आयुष्यात अपार संकटे असू द्या, प्रत्येक संकटात स्वामींनी आपली साथ दिली आणि कायम स्वामी आपली साथ देत आहेत. आपण घाबरून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल. आपली मेहनत आपल्याला नेहमी यशस्वी बनवते. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला करता येतं. मेहनतीवर विश्वास असेल तर आयुष्यात अवघड असं काहीही नाही. आयुष्य पूर्णपणे सोपं आहे. ते सोपं आयुष्य कसं आहे ते समजून जगायला फक्त वेळ लागतो. सर्व गोष्टींचा जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा पुढे जायला प्रत्येक गोष्ट नक्की तुम्हाला मिळेल. लक्षात घ्या, आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट चांगलीच असेल असं नाही, आणि आपल्याला मिळणारी प्रत्येक वस्तू आपल्याला परवडेलच असं नाही. काही वेळेला गोष्टी अशा होतात ज्याबद्दल आपण कधी जास्त विचार करू शकत नाही. त्यामुळे तेवढाच त्या गोष्टीचा विचार करायचा जेवढा आपण करू शकतो. स्वतःबद्दल तेवढ्याच गोष्टी लक्षात घ्या, एवढ्या त्या आहेत. आपण स्वतःविषयी काय विचार करतो या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रत्येक वेळेला सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे करायचं असेल तर स्वामी नक्की साथ देतात. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात तुला साथ मी देणार आहे, फक्त तू विश्वास ठेवून बघ, बाकी सर्व तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज आयुष्यात ज्याबद्दल आपण प्रयत्न करतोय ना, ते प्रयत्न प्रत्येक वेळेला सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज आपण प्रयत्न करतोय तर त्या प्रयत्नात आपल्याला यश सुद्धा मिळेल, आणि ते प्रयत्न आपल्याला यशस्वी सुद्धा करतील. फक्त प्रयत्न चांगले असायला हवे. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून सोडतं, हे आपण पुढील काही शब्दांमध्ये ऐकणार आहोत.
कधी कधी मन इतकं दुखतं की कोणीतरी येतं आणि विचारतं की मी तुझं मन जोडून देऊ का. कधी कधी मन इतकं तुटून जातं की त्यावेळी एखादा येतो आणि म्हणतो की तुझ्या मनाचे धागे मी गुंफून देऊ का. परंतु त्या व्यक्तीला काय सांगणार की गुंतलं तर त्याला जे जातं, जे फाटलं आहे, परंतु माझं मन हे ते पूर्णपणे तुटून तुकडे तुकडे झाले आहेत, त्याला कोण आणि कसं शिवणार. नमस्कार श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सांगतात, काहीशात प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक भावनांची कदर करा. कारण हिरा हा कितीही मौल्यवान, कितीही प्रतिष्ठेसाठी तुम्ही वापरत असाल तरीही हिऱ्याचे दागिने पाहण्यासाठी तुम्हाला 20 रुपयांच्या आरशामध्ये नक्कीच बघावं लागतं. कारण आयुष्य हे त्याचप्रमाणे आहे आणि आयुष्यात प्रत्येक व्यक्तीचं मोल हे त्याचं धन आणि बाजारी किमतीहून ठरवता येत नाही. परंतु तो व्यक्ती आपल्याला त्यावेळी मदतीला येतो आणि आपलं संकट दूर करत असतो, ज्यावेळी आपल्या पुढे पैसा, धन, दौलत, पद, प्रतिष्ठा कधीही उपयोगाला येत नाही. जर एखादा व्यक्ती आता तुमची किंमत शून्य करत आहे, तुमच्या भावनांना कचऱ्या समान देखत आहे, परंतु लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीचं मूल्य हे वेळेनुसार नक्कीच बदलत असतं. मनुष्य वागतो असा की जिवंत असताना त्याला कधीही विचारणा केली जात नाही. सध्याची रीत आहे, प्रत्येक जण आपल्या भावनापुढे जिवंत व्यक्तीच्या भावनांचा चुराडा करतो, त्याच्यासोबत विविध वेळी चुकीचं वागतो. परंतु मैतीला शेवटी त्याच मृतात्म्याच्या अंतरात्म्यामध्ये गुंतून आपण त्याची माफी मागत असतो आणि त्याच्या पार्थिव शरीरावर बसून रडत असतो. परंतु हे पूर्ण चुकीचं आहे. जोपर्यंत माणूस तुमच्यासमोर उभा आहे तोपर्यंत त्याच्या भावनांची, त्याला होत असणाऱ्या त्रासांची तुम्ही चौकशी करा, कदर करा. एक वेळेस माणूस गेला तर त्याच्या व्रताजवळ बसून त्याच्यासोबत माफी मागून आपलेपणा दाखवण्यात कुठलाच शहाणपणा नाही. कारण हे जग इतकं स्वार्थात गुंतलं आहे की कोणालाच पुढच्या व्यक्तीचा त्रास हा जाणवत नाही. परंतु ज्यावेळी तो व्यक्ती आपल्यातून निघून जातो त्यावेळी प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेला आपल्याला त्याची कमीही जाणवत आहे. सध्या एखादा व्यक्ती खूप दुःखात आहे, त्रासात आहे, परंतु त्याचं दुःख हलकं करण्यासाठी त्याच्यासमोर कोणीच उभं नाही. त्यावेळी त्याच्यासाठी हे जग पूर्ण एक मोठं बंजर जंगल वाटतं. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटही असतातच, त्याचा सामना त्यांना करणं गरजेचं असतं. पण आपण जाऊन त्याला दिलेला मदतीची आणि 2 शब्दाचा आधार त्याच्या जीवनात त्याला नवीनपणे उभं राहण्याचं आणि संकटातून बाहेर पडण्याचं एक मोलाचं योगदान देतात. आपण बरेचदा म्हणतो की मी एकटा आहे, माझ्यासोबत कोणीच नाही, संकट खूप आहेत. परंतु संकट सुद्धा त्यावेळी अशी संधी साधतात की तुम्हाला त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देत नाही. एक संकट संपले की दुसरे संकट लगेच उभे राहते. परंतु लक्षात घ्या, तुम्ही एकटे उभे राहून साम्राज्य उभं करण्याची हिंमत तुम्हाला हा परमेश्वर देत आहे. कारण जग हे फक्त ज्ञान देतं, साथ नाही. जग असं आहे जे आपल्या चांगल्याला चांगलं चिडवतं, त्यांना नावं ठेवतं, खोटं बोलतात, पण आपल्याला त्यांच्याकडे लक्ष न देता आपले प्रयत्न करत राहायचं आहे. कारण भक्तांनो, स्वामी तुमच्या सोबत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटेही येतात, वाईट लोक येतात. त्यांचा सामना करणं फार गरजेचं असतं, कारण ते आपल्याला मागे ओढतात. पण जो स्वतः पण पुढे जात राहतो तो नेहमी यशस्वी होतो आणि आयुष्यात सुंदर यशस्वी आयुष्य सुद्धा जगतो. त्यामुळे आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि हे प्रयत्न आपल्याला पुढे नेत असतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामींच्या नामाचा जप आपल्या मुखात ठेवा. कोणी कितीही तुम्हाला दूर करण्याचा आणि संकटात नेण्याचा प्रयत्न केला तर कधीही तुम्ही हरत नाही. स्वामी नामाचा जप तुम्हाला सिद्ध करून दाखवतो, तुम्हाला पुढे नेतो. या गोष्टीवर विश्वास ठेवा. आपला विश्वास आपल्याला नक्की आपल्या कार्यात सिद्ध करतो. फक्त विश्वास ठेवून बघा, बाकी गोष्टी मनासारख्या नक्कीच होतात. आपण ज्या संकटांना घाबरत आहोत, ज्या संकटाविषयी आपल्या मनात एवढी भीती आहे, त्याकडे लक्ष न देता आपली परिस्थिती आणि आपला मार्ग निश्चित करा आणि त्यापुढे चालत राहा. आपली परिस्थिती बदलून साथ सोडणाऱ्यांना नेहमी लक्षात ठेवा.
कारण वेळ ही निघून जाते, लवकर बदलते, पण गोष्टी या नेहमी मनात राहतात. मनासारखं होणार. कोणी वाईट बोलून तुम्हाला काही फायद्यांमध्ये घेतील तर काही नुकसानात टाकतील, परंतु वाईट बोललेले बोलणे आणि त्यांनी करून घेतलेला तुमचा फायदा याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. मग चिंता कशाला करता? कोणाला तुमच्या बोलण्याचा काहीही फायदा होणार नाही आणि तुम्ही कोणाला बोलणार तर त्यांना सुद्धा तुमच्यासोबत बोलण्याचा फायदा नक्की होणार. अर्थ असा आहे की आपण इतरांना बोलायचे की न बोलायचे हे तुम्हाला ठरवायचे आहे. ध्येय निश्चित करा. तुम्ही ध्येय साध्य करत राहाल तर न बोलता त्यांनी दिलेल्या त्रासाचे उत्तर त्यांना नक्कीच मिळत जातं. आयुष्य कधी कोणावर जास्त विश्वास ठेवू नका. एकटे उभे राहून साम्राज्य उभं करण्याची हिंमत तुमच्यात ठेवा. कारण जग नेहमी ज्ञान देण्यासाठी तुमच्या समोर असेल, परंतु साथ मात्र कोणीच देत नाही. आणि जे ज्ञान देते ते सुद्धा तुमच्या कधीच कामाला येत नाही. भक्तांनो, वेळेनुसार तुम्हाला बदला. वाईट वेळ असो किंवा चांगली, प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे असते. स्वामी सांगतात की लक्षात घ्या, प्रत्येकाची कदर करायला शिका. काळजी आणि वेळेची ही कधीही तुम्हाला शाश्वती देता येत नाही. गेलेला काळ परत कधीही येत नाही. एकदा गेलेली कुठलीच गोष्ट आयुष्यात आपल्याला मागे सुद्धा ओढता येत नाही. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं, परंतु स्वामींना जे हवं ते करायला शिका. आयुष्यात संकट येत आहेत, त्या संकटांचा सामना तुम्हाला करावा लागणार, कारण हे स्वामी तुम्हाला भक्कम होताना पाहायचं आहे. ही स्वामी आई तुम्हाला यशस्वी होताना पाहणार आहे. संकट नेहमी तुम्हाला मागे ओढण्यासाठी मुळीच येत नाहीत. त्यातून तुम्हाला काहीतरी शिकवण घेऊन तुम्हाला संकटातून आपलं आयुष्य कसं पुढे न्यायचं हे सुद्धा शिकवत आहेत. एकटे आहोत विचार करून कधीही खचून जाऊन उलट मार्ग घेऊ नका. उलट पुरेसे मार्ग तुम्हाला तयार करायचे आहेत. म्हणून विश्वासघाती लोकांपासून दूर ठाम राहा. नेहमी स्वतःला सांगा, माझं आयुष्य मला पुढे जगायचं आहे. कोणीही मागे ओढणार नाही आणि ओढले तरी मी कधी मागे जाणार नाही, कारण घाबरणे आपण शिकलो नाही. लक्षात घ्या, स्वार्थी जगात कोणीच तुमची साथ देईल किंवा कोणी तुम्हाला एकटं सोडलं याकडे दुर्लक्ष करत स्वतःला म्हणा, देव माझी साथ देत आहे, देव माझ्यासोबत आहे, माझी चिंता आणि काळजी देवाने घेतली आहे, मला गरज नाही, कारण माझ्या सोबत आहे तो परमेश्वर. खऱ्या अर्थाने त्यावेळी आपण सामर्थ्यवान बना. आपण आपल्या मेहनतीबद्दल प्रयत्न करतो. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव व्यर्थ असते. तुम्ही जितके कमी बोलता तितके तुमचा प्रभावीपणा लोकांना दिसून येतो. काही नवीन शिकवण्याच्या नादात तुम्ही तुमचं आयुष्य गमावू नका. जे आधी तुमच्या जवळ होतं, जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगलं काम करता तेव्हा देव सुद्धा तुमच्या मार्गात नेहमी चांगले यश देव करतो. वेळेनुसार परिस्थिती बदलते. देव म्हणतो, वाईट वेळेत कधीही साथ न सोडणारे तुमचे जे मित्र साथी आहेत, जे तुमचे वैयक्तिक आहेत किंवा जो परिवार आहे, त्यांना तुम्ही कधीही एकटं सोडू नका. त्यांच्या वाईट काळात त्यांची मदत तुम्ही करा, कारण त्यांनी प्रत्येक वेळेला तुमची मदत केली आहे, प्रत्येक वेळेला तुम्हाला सोबत दिली आहे. लक्षात घ्या, खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं. कमीत कमी आयुष्य शांतीत तरी जगायला मिळतं. स्वामी सांगतात, समोरच्यावर विश्वास तेवढाच ठेवा जेवढी त्यांची लायकी आणि कुवत आहे. तुम्हाला दिसून आला आहे की तो विश्वासघात करतोय, तर त्यापासून प्रामाणिकपणे दूर व्हा. प्रामाणिक राहून आपण काहीतरी करू शकतो याचा तुम्हाला अध्याय बनवायचा आहे. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर झालेला सर्व अन्याय भरून काढतील. चिंता किंवा काळजी करण्याची तुम्हाला काहीच गरज नाही. स्वामी सांगतात की बाळा, कसल्या गोष्टीची तुला कमी नाही. चांगल्या मनुष्याची पहिली आणि शेवटची ओळख हीच असते की तो मनुष्य कसाही असेल तरी तो तुमचा सन्मान करतो, ज्याकडून त्याला काहीच मिळवायची आशा नाही, जो कुठल्याही मोहात गुंतला नाही. एखादी स्त्री जर तुमच्या आयुष्यात प्रगती करत असेल तर त्या व्यक्तीशी चर्चा करा आणि त्या स्त्रीच्या चारित्र्यावर कधीही डाग उडवू नका, कारण ती स्त्री आपल्या माते समान आहे आणि प्रत्येक स्त्रीचा आदर करणं हा आपला सुद्धा एक सिद्धांत असावा.
चारित्र्याची चर्चा जास्त रंगते, कारण कोणत्याही व्यक्तीबद्दल चांगलेपणा बनणं आणि चांगलं बनवणं हे प्रत्येकाला जमत नाही. कारण इथे पुढल्याला मातीत घालणं आणि त्यावर उभं राहणं हे लोकांचं एक वैशिष्ट्य आहे. कारण लोक बोलतील जास्त आणि जिवेल्याला कमी लक्षात ठेवतात. प्रत्येकाजवळ हमखास नेहमी याच गोष्टी असतात की तुम्ही त्याच्याबद्दल एक वाईट गोष्ट बोलली तर तुम्ही केलेल्या 1000 गोष्टी तो व्यक्ती नक्कीच विसरून जातो. म्हणजे त्याच्याकडे वेळ हा कधीही चांगल्यासाठी नसतो, पण तुम्हाला वाईट बोलण्यासाठी वेळ हा खूप असतो. स्वामी सांगतात की एखाद्याला जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला परत मिळतं. तुम्ही यश द्याल, तुम्हाला यश मिळेल. तुम्ही अपयश द्याल तर अपयश येईल. चांगली गोष्ट ही तुम्हाला देणं हे तुमच्या हातात आहे, कारण तुम्हाला सुद्धा तेच मिळणार आहे. बाळा, जीवनात संकट येतात. कधी अचानक अपघात होतो, कधी नोकरी जाते, कधी घरात वाद निर्माण होतात, तर कधी नशीब अचानक पलटी मारतं. तुझ्या जीवनातही असं काही घडणार होतं. तुझ्यावर सावली टाकणारा काळ खूप जवळ आला होता. पण स्वामी म्हणतात, जर तू हा संदेश ऐकशील आणि मनापासून श्रद्धा ठेवशील तर ते मोठं संकट तुझ्यापासून दूर जाईल. एका भक्ताची गोष्ट आहे. तो रोज स्वामींची पूजा करत असे, पण एकदा त्याने विचार केला, हे सगळं काही खरं नसतं, हे मी सोडतो आता. त्याने प्रार्थना बंद केली आणि काही दिवसांतच त्याच्या आयुष्यात मोठं संकट आलं. व्यवसाय कोसळला, घरात आजारपण आलं. तो पुन्हा रडत रडत स्वामींना म्हणाला, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. स्वामी प्रकट होऊन म्हणाले, बाळा, मी तुला आधीच संकेत दिले होते, पण तू दुर्लक्ष केलंस. जर तू तेव्हा तो संदेश ऐकला असतात तर ते संकट टळलं असतं. ही आहे स्वामींच्या सूचनेची ताकद. जेव्हा ते तुला काही सांगतात तेव्हा ते तुझ्या भल्यासाठीच असतं. बाळा, आज हा संदेश तुझ्या कानावर आला आहे म्हणजे तुझ्यासाठीच आहे. जर तू हे दुर्लक्षित केलंस तर उद्याचा दिवस कठीण ठरू शकतो, पण जर तू हे श्रद्धेने ऐकलंस तर मोठं संकट तुझ्यापासून दूर होईल आणि नवं सुख तुझ्या जीवनात येईल. विश्वास ठेव, स्वामी तुला सावध करत आहेत. ते म्हणत आहेत, बाळा, तुझ्यावर काळोख येणार होता, पण तू मला ऐकलंस म्हणून मी तुला वाचवतो. आता डोळे मीट, स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. कल्पना कर, तुझ्या डोक्यावर काळे ढग आहेत. संकट तुझ्या जवळ येत आहे, पण अचानक स्वामींचा तेजस्वी प्रकाश येतो आणि ते ढग नाहीसे होतात. तो संकटाचा डोंगर कोसळण्याआधीच विरघळतो आणि तुझ्या आयुष्यात प्रकाश, शांती आणि आनंद भरतो. हीच स्वामींच्या कृपेची ताकद आहे. बाळा, हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास म्हणजे संकट आधीच तुझ्यापासून दूर झालं आहे. आता घाबरण्याचं कारण नाही, पण लक्षात ठेव, स्वामी जेव्हा तुला बोलावतात तेव्हा तो क्षण दुर्लक्षित करू नकोस, कारण त्यामागे तुझं रक्षण दडलं आहे. आजचा हा संदेश तुला एका मोठ्या संकटातून वाचवण्यासाठीच पोहोचवला आहे. जर हा संदेश तुझ्या मनाला भावला असेल तर या संदेशाला नक्की लाईक करा, आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा आणि SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वामींचे संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचतील. ओम श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.